नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच घेऊयात काही राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा राजकारण सुपरफास्टमधून। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडतंय, तर सोमवारी मतमोजणी पार पडेल। महायुतीचा सर्व जागा जिंकण्याचा निर्धार। हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकरांनी उबाठा विरोधामध्ये बंड केलाय, मात्र आष्टीकरांचा मुलगा कृष्णा आष्टीकर उबाठासोबत राहण्यावरती ठाम। चंद्रपुरात पालिकेमध्ये काँग्रेसच्या वडट्टीवार गटाला मोठा धक्का बसला। राजेश अडूर यांना गटनेते पदावरून काय उतरवावं लागलंय। 16 नगरसेवकांच्या बहुमतानं सुरेंद्र अडबोले यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली। राष्ट्रवादीचे आमदार माऊली कटके यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाचं कौतुक केलं, मात्र पक्षातील ठाकरेंच्या खालच्या फळीतील माणसं त्यांना चुकीची माहिती देत असल्याचं त्यांनी म्हटलं। सत्तेसाठी लाचार खासदारांनी लोकशाही आणि जनतेशी गद्दारी केली असा घणाघात काँग्रेसचे खासदार वर्षा गायकवाड यांनी केला। विरोधक संपवण्याचा भाजपचा खेळ आहे असे वर्षा गायकवाड म्हणाले। अर्जुन मेघेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। त्यांच्या प्रवेशामुळे विदर्भामध्ये आणि मुंबईमध्ये तरुण तडफदार नेतृत्व पक्षाला लाभलेला आहे। पक्षवाढीला आम्हाला फायदा होईल असंही उमेश पाटील यांनी म्हटलं। उबाटाचे 6 खासदार फुटल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेमध्ये ऑपरेशन टायगर राबवलं जाणार असल्याची चर्चा रंगली, तर 20 नगरसेवक संपर्कात असल्याचं शिवसेनेचे नगरसेवक किरण नाडके यांनी सांगितलं। भाजप विरोधी पक्ष मुक्त भारताच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं वक्तव्य जलील यांनी केलं आहे। लोकशाही संपवून हुकुमशाहीकडे देशाची वाटचाल सुरू झालेली आहे असंही आरोप त्यांनी केला। इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यावर संजय केणेकरांनी उत्तर दिलं। ते अराजकता पसरवण्याचं काम करतात असं केणेकर म्हणाले। मंत्री शंभूराज देसाईंनी खासदारांच्या फुटीबाबत भाष्य केलं। 2024 पासून उद्धव ठाकरे यांच्याकडे खासदारांची घुसमट होते। संजय राऊत यांच्या बोलण्यामुळे उद्धव ठाकरेंचं जास्त नुकसान होतं असंही देसाई म्हणाले। खासदार फुटीबाबत बोलताना अरविंद सावंत यांच्यावरती शीतल म्हात्रे यांनी टीका केली। कदाचित या वेळेला अरविंद सावंत यांची परिस्थिती अशी मला झाली की मला जायचं तर आहे, पण मला कोणी विचारलं नाही असा टोला शीतल म्हात्रे यांनी लगावला। नवी मुंबईच्या पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे वादग्रस्त प्रकरणावर बोलताना संताप व्यक्त केला। प्रणित मोरे सारखी विकृती आमच्या खारघरमध्ये राहते याची घृणा वाटते अशा शब्दांमध्ये प्रशांत ठाकूर यांनी नाराजीचा सूर उमटवला। विधान परिषद मतदानाच्या पूर्वसंध्येला जळगावमध्ये अपक्ष उमेदवाराची समजूत काढण्यात शिवसेनेचे आमदार त्यांना यश आले। अपक्ष उमेदवार अनिल चौधरी, महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन त्यांना पाठिंबा देणार। रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंच्यावर टीका केलेली आहे। आता उद्धव ठाकरे, रश्मी वहिनी आणि आदित्य ठाकरे तिघेच पक्षात राहणार असा टोला सुद्धा त्यांनी लगावला। पक्षफुटीनंतर सुषमा अंधारे यांनी भाजपावरती निशाणा साधलाय। भाजप साम दाम दंडभेद वापरून प्रादेशिक पक्ष संपवतोय असा आरोप अंधारे यांनी केला। शिवसेनेचा वर्धापन दिन आणि ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये शिवसेनेनं फलकबाजी केली आहे। जस्ट वेट अँड वॉच असा उल्लेख फलकावरती करण्यात आला। खासदार संजय देशमुखांनी बंडखोरी केल्यानंतर वाशिम जिल्ह्यातील उबाटा पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले होते। पक्षफुटीच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी टीका केली। या गोष्टी असंवैधानिक पद्धतीनं होत आहेत, मात्र या सगळ्याचं उत्तर जनता देणार आहे असं यशोमती ठाकूर म्हणाले। शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या शिर्डीतील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। वागचौरेंचं नाव ऑपरेशन टायगरमध्ये असल्यानं मतदारसंघातील लोकांनी संताप व्यक्त केला आहे। ही खबरदारी सुद्धा घेतली जाते असं सुद्धा सांगण्यात आलं। पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन टायगर संदर्भामध्ये एक भाष्य केलं। एका बाजूला प्रचंड आर्थिक राजकारण आणि दुसऱ्या बाजूला ईडीची भीती, या दुहेरी कचाट्यातून राजकारण करणं अडचणीचं झालंय असंही चव्हाण म्हणाले। रत्नागिरीमध्ये भाजपची ताकद वाढली आहे। उबाठाचे पदाधिकारी सहदेव बेटकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या भाजपची ताकद वाढल्याचं चित्र आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांचं नाव ऑपरेशन टायगरमध्ये आल्यानं मतदारसंघातील लोकांनी नाराजीचा सूर उमटवला, तर गद्दार भाऊसाहेब वागचौरे यांना शिर्डी मतदारसंघामध्ये फिरू देणार नाही असा इशारा सुद्धा शिवसैनिकांनी दिला। 6 खासदार शिवसेनेमध्ये जाणं म्हणजे उबाठावरती झालेला मोठा आघात आहे अशी प्रतिक्रिया धाराशिवचे आमदार प्रवीण स्वामी यांनी दिली।
वाशिममध्ये संजय देशमुखांच्या कार्यालयातील उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांचे फोटो काढण्यात आले. खबरदारी म्हणून पोलिसांनी परिसरातील राजकीय बॅनर्स हटवले. उभाठाच्या खासदारांची 2024 पासून घुसमट होती. संजय राऊतांच्या बोलण्यामुळे पक्षाचं नुकसान झालं अशी टीका मंत्री शंभूराज देसाई. भाजपची विचारधारा सोडून गेलेल्यांना पुन्हा एकदा पक्षामध्ये प्रवेश नाही अशी ठाम भूमिका प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतली आहे. मात्र बाळा माने यांच्या भाजपच्या प्रवेशाची वाट खडतर झाल्याची चर्चा सुद्धा या निमित्तानं जोर धरू लागली. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय. भांडूप हा उभाठाचा बालेकिल्ला असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत. पक्षफुटीचे संजय देशमुख यांच्या यवतमाळमधील चिंचोली गावच्या निवासस्थानी शुकशुकाट पाहायला मिळतो. खासदार संजय देशमुखांच्या घराबाहेर बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. ऑपरेशन टायगरमध्ये यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांचं सुद्धा नाव घेतलं गेलेलं आहे आणि त्यामुळेच पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. ठाकरेंनी गुरुवारी बोलवलेल्या बैठकीमध्ये किती खासदार उपस्थित राहणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलं. शिवसेनेसोबत 6 खासदार नसल्याचा दावा उघडा करण्यात आला.